महिला हॉस्पिटल, विमानतळ, साखर कारखाना या शहरातील महत्त्वाच्या रस्त्याच्या विकास कामाबाबत महापौर विनायक कोंडाल यांच्या अध्यक्षतेखाली महापौर कार्यालयात आढावा बैठक पार पडली। या बैठकीत रस्त्याचे काम सुरू असताना पाणी पुरवठा, ड्रेनेज, स्टॉर्म वॉटर ड्रेन, वीज वाहिन्या तसेच इतर भूमिगत सुविधांची कामे समन्वयाने पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित विभागांना देण्यात आल्या। बैठकीत महिला हॉस्पिटल ते साखर कारखाना मार्गावरील विद्यमान ड्रेनेज लाईन, 500 मिलीमीटर व्यासाची मुख्य जलवाहिनी, स्टॉर्म वॉटर ड्रेनेज आणि रस्त्याच्या कनेक्टिव्हिटी संदर्भातील बाबींचा सविस्तर आढावा घेण्यात आला। रस्ता तयार झाल्यानंतर भविष्यात पुन्हा खोदकामाची वेळ येऊ नये यासाठी सर्व विभागांनी संयुक्त नियोजन करून काम करण्यावर भर देण्यात आला। यावेळी महापौर विनायक कोंडाल यांनी हा रस्ता शहराच्या वाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाचा असल्याचे सांगत नागरिकांना दर्जेदार, सुरक्षित व दीर्घकाळ टिकणारा रस्ता उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले। बैठकीस उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, सभागृह नेते नरेंद्र काळे, आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे, अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, MSIDCचे कार्यकारी अभियंता उमेश झगडे यांच्यासह महापालिका व MSIDCचे अधिकारी तसेच लोकप्रतिनिधी उपस्थित होते। असताना आमची साधारण महापालिकेच्या यंत्रणेची संबंधित अधिकाऱ्याबरोबर 2-3 वेळा विजिट झाली। त्या भागातली काही लोकप्रतिनिधी आमच्यावर उपस्थित होते आणि हे काम करत असताना असं लक्षात आलं की काही ठिकाणी एक्झिस्टिंग परवानगी दिली नाही। तथापि रस्त्याच्या कडेला नव्याने पिण्याची पाईपलाईन आणण्याबाबत आपण त्यांना डिटेल इस्टिमेट करून प्रस्ताव सादर केलेला आहे आणि जे चेंबर आहेत त्या चेंबरच्या बाबतीत अडचणी निर्माण झाल्या होत्या। त्यामुळे ते चेंबर आम्ही व्यवस्थित दुरुस्ती करून रस्ता लेवलला गेले अशी मागणी केली होती। त्या पद्धतीचं समक्ष जागेवर विभागाधिकाऱ्यांच्या माध्यमातून, लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून आम्ही जागे विजिट करून त्यांना त्या गोष्टी अवलोकन केलं गेलं आहे, त्यांना निदर्शनास आणून दिलेलं आहे। त्याचबरोबर रस्त्याच्या कडेला घालण्यात येणाऱ्या अवसाळी गटर जी आहे त्यामध्ये त्यांनी उपलब्ध हा विचार केलेला आहे आणि सध्याचं काम करत असताना रस्त्याच्या कडेला पाणी भरण्यासाठी गटारची व्यवस्था अशा पद्धतीचं याच्या कामामध्ये नियोजन आहे। हे काम करतो MSIDC सोलापूर शहरासाठी कार्यकारी अभियंता म्हणून